29 जुलै 2026 या दिवशी आपल्या स्वामींची गुरुपौर्णिमा आहे. ज्या स्वामी भक्तांना केंद्रामध्ये जाऊन गुरुपद घेणं शक्य नाही, अशा स्वामी भक्तांनी अगदी घरच्या घरी स्वामींना गुरुपद कसं द्यावं याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. पौर्णिमा हा प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस असतो. आपण दरवर्षी आपल्या स्वामींना गुरुपद देत असतो बघा. त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा बघा, ज्यांना काही कारणांमुळे केंद्रामध्ये जाणं शक्य नाही अशा महिलांनी किंवा अशा व्यक्तींनी अगदी घरच्या घरी तुम्ही स्वामींचं गुरुपद नक्कीच घेऊ शकता बघा. स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत. आपण स्वामींच्या सेवेत आलो, स्वामींचे सेवेकरी बनलो, हे आपलं मागच्या जन्माचं काहीतरी भाग्य असतं बघा. म्हणून आपण स्वामींचे सेवेकरी बनलेले आहोत. जुने स्वामी सेवेकरी आहेत बघा, जे स्वामींच्या सेवेमध्ये वर्षानुवर्ष आहेत, ते दरवर्षी स्वामींचं गुरुपद घेत असतात बघा. त्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी स्वामींनी नक्कीच मिळवून दिलेल्या आहेत. कारण स्वामींच्या सेवेत जेव्हा आपण येतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे जे पण असतात बघा, त्यातून आपल्याला स्वामी मार्ग दाखवतात. आपल्या गुरूंची कृपा आपल्यावरती असल्याने आपल्याला प्रत्येक संकटातून नक्कीच मार्ग मिळतो. जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी नक्कीच यावर्षी गुरुपद घ्या. स्वामींना आपलं गुरु माना, कारण गुरूंचा कृपा आशीर्वाद ना आपल्यावरती असणं ना खूप महत्त्वाचं असतं. आणि स्वामींसारखे गुरु जे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत, स्वामी महाराज हे दत्त महाराजांचा अवतार आहेत. तर तुम्हाला प्रत्येकाला मी सांगते की गुरु असणं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे बघा. ज्या वेळेला आपण देवांची पूजा करतो किंवा काही धार्मिक कार्य करत असतो, आपल्या कुलदेवतेची सेवा करतो, आपल्या कुलदेवतांची सेवा आपण घरामध्ये करत असतो, त्यावेळेला जर सेवा करताना आपल्याकडनं काही पूजेमध्ये जर काही चुका झाल्या तर आपले गुरु आपल्या सोबत असतात. तर ते गुरु आपल्याला सांभाळून घेतात, कारण गुरूंचा आशीर्वाद, गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती जेव्हा असतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यात जरी काही चुका जरी झाल्या आपल्याकडनं न कळत, तरी सुद्धा आपले गुरु आपल्याला सांभाळून घेतात. यासाठी आयुष्यामध्ये गुरु नक्कीच करावा बघा. स्वामींचं गुरुपद घेतो ना, तेव्हा बघा आपल्या आयुष्यामध्ये किती मोठमोठी संकटे असू देत, कितीही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असू दे बघा, त्या दुःखातून तुम्हाला मार्ग मिळतो. आणि मोठमोठी संकटे जे असतात ना, त्या संकटातून जेव्हा तुम्ही जाता बघा, तेव्हा तुम्हाला सुद्धा समजत नाही की एवढ्या मोठ्या संकटामधून मी कशा प्रकारे बाहेर पडले. ह्याप्रमाणे सांगते की स्वामी महाराजांना गुरु नक्कीच माना. स्वामींचं तुम्ही गुरुपद घ्या, स्वामींवरती अखंड विश्वास ठेवा आणि स्वामींच्या सेवेत या बघा. तुमच्या आयुष्याचं सोनं हे नक्कीच होईल. तुमच्या आयुष्यामध्ये पूर्वी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत बघा, त्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात पुढे घडू लागतील आणि तुमच्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते सर्व तुम्हाला स्वामी मिळवून देतील. पण हे सर्व करत असताना तुमचा स्वामींवरती अखंड विश्वास पाहिजे, स्वामींच्या सेवेत तुम्ही पाहिजे. तुमच्या नक्कीच आयुष्याचं सोनं हे नक्कीच होईल बघा. आता गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे बघा. अगदी घरी तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे स्वामींचं. तर बघा, सकाळ आपल्याला लवकर उठायचं आहे गुरुपौर्णिमे दिवशी. आणि लवकर उठल्यानंतर सुद्धा बघा, आपल्या घरामध्ये जर मूर्ती असेल तर मूर्तीचे अभिषेक करून पूजा कशी करायची, स्वामींचा फोटो असेल तर पूजा कशी करायची, त्या दिवशी कोणत्या वस्तू पूजेमध्ये आवर्जून त्या दिवशी आपल्याला अर्पण करायचे आहेत बघा, कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. एकदा तो तुम्ही नक्कीच बघून घ्या. आता बघा, ज्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असते त्या मूर्तीला आपण अभिषेक करणार असतो गुरुपौर्णिमे दिवशी. अभिषेक केल्यानंतर जे अभिषेकचं जे तीर्थ असतं बघा, ते तीर्थ घरामधील सर्वांनी थोडं थोडंसं घ्यायचं आहे. आणि त्यातलं जे तीर्थ असतं ते तीर्थ आपल्याला साईडला ठेवायचं. तीर्थ आपल्याला नंतर लागणार आहे बघा गुरुपद घेताना. तर तुम्हाला एक सांगते की आता गुरुपद आपण कधीपासून कधीपर्यंत घेऊ शकतो. जर जे दादा बघा जॉबवरून घरी येऊन गुरुपद घेणार आहे, त्यांनी रात्री जरी 7:30-8 पर्यंत जरी गुरुपद तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही सकाळी जरी घरातून गुरुपद घेऊन बाहेर पडला तरी सुद्धा चालेल. ज्या महिला असतील त्यांनी सुद्धा सकाळी घेतलं तरी चालेल, दुपारी घेतलं तरी चालेल, संध्याकाळी गुरुपद जरी घेतलं तरी चालेल. आपण गुरुपद हे सकाळी 4 वाजल्यापासून पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून तुम्ही संध्याकाळी 8:30-10 वाजेपर्यंत सुद्धा स्वामींचं तुम्ही गुरुपद घेऊ शकता. आता पौर्णिमा ही 8:04 काहीतरी बुधवारी म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी समाप्त होत आहे. पण हा जो पूर्ण दिवस आहे ना, हा आपल्या स्वामींचाच आहे बघा. आणि ही गुरुपौर्णिमा आहे,
त्यासाठी सांगते की हा पूर्ण दिवस जी तुम्ही रात्री 10 पर्यंत जरी गुरुपद घेतलं ना तरी सुद्धा चालेल. तर आता गुरुपद घेणार आहोत त्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळच्या वेळेला ही एक प्रार्थना करायची आहे बघा स्वामींना. सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा वगैरे सर्व करायचं. देवपूजा झाल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला सकाळी प्रार्थना करायची. ही प्रार्थना करूनच आपल्याला घरातून बाहेर पडायचं आणि त्यानंतर तुम्ही गुरुपद जरी संध्याकाळी किंवा दुपारी घेतलं तरी चालेल, पण सकाळच्या वेळेला ही प्रार्थना स्वामींना आवर्जून तुम्ही प्रत्येक स्वामी भक्तांना करायचीच आहे. प्रार्थना करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे बघा. त्या नारळामध्ये पाणी असणं आवश्यक आहे. वाळलेला सुकलेला नारळ घेऊ नका. एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि आपल्या देवघराच्या इथं आपल्याला बसायचं आहे. पहिल्यांदा स्वामींना मुजरा करायचा आहे. तुम्हाला दिवा धूपारती सर्व लावून घ्यायचं आहे. बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे बघा. तो जो नारळ आहे म्हणजे जे आपण श्रीफळ घेतलेला आहे बघा, त्याचा जो शेंडा असतो नारळाचा तो आपल्याला स्वामींकडे करायचा आहे. तो आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला असा धरायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला एक गुलाबाचं फूल ठेवायचं आहे बघा आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराजांना म्हणायचं आहे, आजच्या गुरुपौर्णिमेपासून तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच माझे परमगुरु आहात, तुम्हीच माझे सद्गुरू आहात, तुम्हीच माझे आई आहात, तुम्हीच माझे वडील आहात, तुम्हीच माझे बंधू आहात, सखा आहात, सर्व तुम्ही आहात. तुमचा एक कृपाशीर्वाद माझ्यावरती कायम राहू दे आणि ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझं गुरुपद हे स्वीकारा, अशी स्वामींना विनंती करायची आहे. ही प्रार्थना तुम्हाला स्वामींना आवर्जून त्या दिवशी करायची आहे. त्यानंतर आपल्या हातातलं जे श्रीफळ आणि जे गुलाबाचं फूल असतं बघा, जर तुमच्या घरामध्ये स्वामींची जर मूर्ती असेल तर मूर्तीजवळ ठेवून द्यायचं आहे किंवा स्वामींचा जर फोटो असेल तर फोटोजवळ आपल्याला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आणि तुमची जी काय कामं असतील त्याच्यानंतर तुम्ही केली तरी चालतील आणि तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गुरुपद घेऊ शकता. आता हे आपण प्रार्थना आधीही करायलाच लागते, कारण आता हे आपण जर केंद्रामध्ये असतो ना किंवा आपल्या स्वामींच्या मठामध्ये जर जातो ना त्यावेळेला आपल्याकडनं ही प्रार्थना करून खरंच वेळ आहे ना त्यांनी त्याच ठिकाणी लगेच बसून गुरुपद घ्या. ज्यांच्याकडे वेळ नाही, कारण सकाळची वेळ असते बघा, आपल्याला 10:30ची आरती करून नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा असतो. यासाठी सांगते की सकाळची गडबड असते. जर त्यांच्याकडे वेळच नसेल तर त्यांनी दुपारनंतर म्हणजे 2-2:30च्या दरम्यान, संध्याकाळी 4 वाजता, संध्याकाळी 8:30 वाजता, 10:30 वाजता जरी तुम्ही मंत्र म्हणून हे तीर्थ घेतलं ना तरी सुद्धा चालेल. तर बघा आपल्याला करायचं काय, तर आपल्या घरामध्ये जी मूर्ती होती, ज्या मूर्तीवरती आपण अभिषेक केला ते तीर्थ आपल्या घरामध्ये होतं. आता ज्यांच्या घरामध्ये मूर्ती नाही तर अशांनी तीर्थ म्हणजे कसं घ्यायचं तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये जे शुद्ध पाणी असतं ना ते पाणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. असं नाही की मूर्ती नाही किंवा तीर्थ घरामध्ये नाही, मग आपलं काय करायचं, गुरुपद कसं घ्यायचं, तर आपल्या घरामध्ये जे पाणी असतं शुद्ध पाणी पिण्याचं ते आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे बघा. त्यानंतर पुन्हा स्वामींना मुजरा करायचा आणि पुन्हा आपल्याला डोळे बंद करून स्वामींचं नामस्मरण एक 5-10 मिनटं करायचं आणि त्यानंतर बघा आपल्याला स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे. आता स्वामींना आपण विनंतीचा नारळ ठेवलेला आहे बघा, स्वामींजवळ आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे मगाशी. आता आपल्याला स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे म्हणजे स्वामींना गुरुपद द्यायचं आहे बघा. आता सांगते की तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला ना एक मंत्र पठण करायचं आहे. जे आपल्या देवघरामध्ये पंचपात्र असल्यातली जी पळी असते त्यानं तुम्हाला आपल्या उजव्या हातामध्ये 3 वेळेला ते तीर्थ घ्यायचं आहे बघा, 3 वेळेला घ्यायचं आहे आणि जो मंत्र पठण करायचा आहे तो तुम्हाला 1 वेळेलाच पठण करायचा. तो मंत्र कोणता आहे तर तुम्हाला मी तो मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन आणि साईटला सुद्धा बघा स्क्रीनवरती हा मंत्र लावलेला आहे. हा मंत्र आपल्याला 1 वेळेला पठण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे हातामधलं उजव्या हातामधलं जे तीर्थ आहे बघा ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे. असं तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे अगदी घरी साधं. आता तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते बघा, हे जे तीर्थ असतं ना हे तीर्थ खूप म्हणजे खूप प्रभावी तीर्थ असतं. गुरुपौर्णिमे दिवशी आपण स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक केलेलं हे तीर्थ असतं. ह्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते, शक्ती असते बघा. तुम्ही जेव्हा हे तीर्थ प्राशन करताना तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काय तुमच्या पूर्ण शरीरामध्ये बदल होत जातात बघा. तुमचं जे पण काही आरोग्याची समस्या असेल त्यात सुद्धा तुम्हाला एक प्रकारे ना ऊर्जा निर्माण होते, म्हणजे आपल्या आरोग्याच्या समस्या सुद्धा नाहीशा होतात. आपल्या मनामध्ये जर कोणत्या गोष्टींविषयी सतत चिंता असेल, सतत भय असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. आपल्या तीर्थ आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे तीर्थ आपल्याला मंत्रपठण करूनच आपल्याला ते घ्यायचं असतं बघा. हा मंत्र ना खूप महत्त्वाचा आहे, कारण हे तीर्थ हे अमृता समान आहे बघा. जे आपण स्वतः प्राशन करत आहोत हे मंत्रपठण करून
त्यावेळेला आपल्या पूर्ण शरीरामध्ये किती बदल होत आहे, आपल्या आयुष्यामध्ये किती बदल होत आहे, हे यातून आपल्याला सांगितलेलं आहे. यासाठी सांगते की हे सर्व आपल्या घरामध्ये आपल्याला गुरुपौर्णिमेदिवशी करायचं आहे. आता आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन जेव्हा गुरुपद घेतो बघा, तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीर्थ दिलं जातं बघा, आणि तीर्थ सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्या ठिकाणी सुद्धा अभिषेक केलेला असतो स्वामींच्या मूर्तीवर, आणि आपल्याला त्या ठिकाणी तीर्थ वगैरे ते सर्व सेवेकरी जे असतात ते आपल्याकडनं सेवा करून घेतात आणि आपल्याला तीर्थ देत असतात. तर तुम्ही अशी सुद्धा घरी अगदी साधी सुद्धा गुरुपद स्वामींचं घेऊ शकता बघा. तुम्ही ह्या जन्मामध्ये जर स्वामींच्या सेवेत राहिलात, तुम्ही जर सेवा करत राहिलात आणि तुम्ही जर तुमची कर्म जरी चांगली असतात, असं नाही की स्वामींची सेवा करतो आणि आपली जर कर्म वाईट असेल तर आपल्याला काहीच म्हणजे स्वामींच्या सेवेचा अनुभव येणार, असं कधीही घडणार नाही. तुमची कर्मसुद्धा चांगली पाहिजेत, कारण स्वामी महाराज हे कर्मच बघत असतात. भले तुम्ही त्यांची कमी सेवा करा, पण तुमचे जर कर्म जर खराब असतील, कर्म जर चांगले नसतील, तर स्वामी तुम्हाला कधीही कोणत्याच सेवेचा अनुभव देणार नाही. यासाठी कर्म चांगले करा आणि त्यानंतर तुम्ही स्वामींची सेवा कमी जरी केली ना तरी चालेल, पण कर्म तुमचे चांगले पाहिजे, तरच तुम्हाला स्वामींच्या सेवेचा अनुभव येणार आहे. असं नाही की मी स्वामींची सेवेकर आहे किंवा मी स्वामी भक्त आहे म्हणून मी कितीही कुणाशी किती जरी वाईट वागलं तरीसुद्धा स्वामी महाराज मला माझ्या केलेल्या सेवेचा अनुभव देणार आहेत का? तर असं कधी होणार नाही. कर्म जर चांगले असतील तरच आपल्याला स्वामींच्या सेवेचा अनुभव हा येणार आहे. आणि ह्या जन्मामध्ये आपण जर स्वामींची सेवा केली, स्वामींचं नामस्मरण केलं आणि आपण जर सत्कर्म केलं म्हणजे चांगली कर्म केली, तर पुढचा जन्म ना आपल्याला नक्कीच चांगला मिळतो बघा. आणि पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला जे ह्या आयुष्यात मिळालं किंवा ह्या जन्मामध्ये आपल्याला काही गोष्टी मिळाल्या नाहीत त्या तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये नक्कीच मिळतील. कारण ह्या जन्मामध्ये जेवढं तुम्ही सेवा करणार बघा तेवढंच तुमच्यासोबत येणार असतं. कारण आपण जाताना काही सुद्धा घेऊन जात नाही. आपण फक्त जेवढं नामस्मरण करतो, जेवढं ग्रंथपठण करतो, जेवढ्या सेवा करतो आणि जेवढी चांगली कर्म करतो ना, हेच आपल्यासोबत येत असतं. आपण कमवलेल्या ज्या वस्तू असतात किंवा कमवलेली जी श्रीमंत असते ही कधी आपल्यासोबत येत नाही. यासाठी जेवढं शक्य होईल ना तेवढं स्वामींच्या सेवेत राहा. आणि नवीन स्वामी सेवेकरांना एवढंच सांगते की स्वामी महाराजांचं गुरुपद आवर्जून घ्या. तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका आणू नका. व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व स्वामी सेवेकरांना. श्री स्वामी समर्थ.